नमस्कार मंडळी. पॅसिफिक माइंड्स विथ जेडीच्या आणखी एका भागात आपलं मनापासून स्वागत. या पॉडकास्टमधून आपण अशा व्यक्तींशी संवाद साधतो ज्यांनी आपल्या अनुभवातून, विचारातून आणि कामातून समाजामध्ये एक ओळख निर्माण केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत एक अशाच मान्यवर आणि बहुआयामी व्यक्तिमत्व सौ विद्युल्लेखा अकलूजकर. लेखन, संस्कृत अभ्यास, मराठी भाषा आणि साहित्य याबद्दलचं त्यांचं प्रेम आणि योगदान बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. भारतापासून कॅनडापर्यंतचा प्रवास आणि परदेशात राहूनही या सगळ्याबद्दल त्यांनी जपलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांचं नातं हे खरंच प्रेरणादायी आहे. आज आपण त्यांच्या आयुष्यातील काही रंजक अनुभव, साहित्यिक प्रवास आणि विचार जाणून घेणार आहोत. आणि हा संवाद साधणार आहे आपल्याच परिचयाची विदुला नायगावकर कुलकर्णी. तर अधिक वेळ न दवडता आपण आजच्या भागाची सूत्रे विदुलाकडे देऊयात. नमस्कार, मी विदुला नायगावकर कुलकर्णी. आजच्या या आपल्या पॉडकास्टच्या भागात तुमचं सहर्ष स्वागत करते. आजचा हा भाग आपला साहित्याशी संबंधित आहे आणि आज आपल्याबरोबर आहेत प्रख्यात साहित्यिका आणि लेखिका विद्युल्लेखा अकलूजकर, म्हणजेच पूर्वाश्रमीच्या विद्युल्लेखा वाघ. तर यांनी गेली 6 दशकं सातत्याने फक्त मराठीतूनच नाही तर मराठी, संस्कृत आणि इंग्रजीतून लिखाण केलं आहे. फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातून केलं आहे. त्यांनी अनेक कथासंग्रह लिहिलेत. त्यांचे ललित लेख किंवा त्यांनी लिहिलेले लेख हे अनेक नियतकालिकांमधून आणि संग्रहांमधून प्रकाशित झालेत. तर अशा प्रतिभावंत व्यक्तीची ओळख करून देताना आपण यांच्याविषयी काय बरं बोलावं असा विचार मी करत होते. आणि या सेशनच्या रेकॉर्डिंगच्या आधी मी विद्युत मावशींनाच म्हटलं की मावशी, तुमची ओळख करून देताना मला काय वाटतं माहिती आहे का, की मी तुकोबांचा एक अभंग म्हणते, तासावे शब्दवाला. आणि मी त्यांना तो म्हणून दाखवला. त्या हसल्या आणि त्या म्हणाल्या, खुशाल म्हण, फक्त जरा तपासून बघ ग की हा तुकोबांचाच आहे का. आणि मी तपासला आणि तो अभंग तुकोबांचा नव्हता. आता ऐनवेळी ओळख कशी करून द्यायची या विवंचनेत मी पडले असताना त्याच मला म्हणाल्या, जरा थांब, तू शब्दांविषयी शोधतीयस ना, मी तुला देते. त्यांनी पटकन मला त्यांच्या पोतडीमधून कुसुमाग्रजांच्या सुंदर ओळी काढून दाखवल्या, ज्या मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. मी शब्दांच्या घालून बसतो अमाप राशी, जखमी होता धावत जातो शब्दापाशी. शब्दच झाले मालक आता सर्व जिण्याचे, जनावराने काबीज केला हा दरवेशी. या कुसुमाग्रजांच्या शब्दांविषयीच्या अप्रतिम ओळी आणि या ओळींप्रमाणेच ज्यांच्यावर गेली 6 दशकं शब्दांनी गारुड केले आणि ज्यांच्या शब्दाचं गारुड गेली कित्येक दशकं आमच्यावर आहे, अशा विद्युल्लेखा अकलूजकर. तर त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेऊया. तुमचं स्वागत आहे मावशी या कार्यक्रमात. मला याचं स्वरूप फार प्रश्नोत्तर असं नाही ठेवायचंय, गप्पांचं स्वरूप ठेवायचंय. जरूर तसंच करूया. तर पहिले मला तुम्हाला विचारायचं आहे की मला पहिले तर हीच गोष्ट अतिशय इंटरेस्टिंग वाटते की तुम्ही BA आणि MA संस्कृतातून केलं आणि संस्कृतात MA म्हणजे अमेझिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तत्वज्ञानातून PhD केली UBC मधून, म्हणजे कॅनडामधून. तर तुमची ही भाषांची आवड आणि नुसती आवड नाही तर त्यावर प्रभुत्व, शिवाय तुमचा हा लिखाणाचा प्रवास कसा चालू झालेला आहे याच्याविषयी सांगाल का काही? हां, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून मला ह्याच्यात गोवलत आणि माझ्याबद्दल माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करताय, ह्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जयदीप, नीरज, विदुला, तू आणि सगळे जो कोणी ह्याच्यात सहभागी आहे तो. प्रश्न हे सगळं कसं झालं असं आहे तुझा. ठीक आहे, त्याला बरीच अंग आहेत पण मी थोडक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न करते. मी पुण्याच्या कॅम्प भागामध्ये वाढले, कॅन्टोन्मेंट भागामध्ये वाढले. त्यामुळे इतक्या भाषा माझ्याकडे खूप होत्या. सगळ्या भाषांमधून मी मोडक्या तोडक्या पद्धतीने लहानपणापासून बोलण्याचे मला सराव घडले. पण त्याच्यापेक्षाही मागे जाऊन सांगायचं तर संस्कृतमध्ये डिग्रीज कशा काय घेतल्या, ह्या 2 पदव्या कशा घेतल्या, तर माझ्या घरात ते होतं. ही त्याची सरळ पार्श्वभूमी आहे. माझे वडील हे मराठीचे कवी आणि नाटककार होते. माझ्या वडिलांचा विषय संस्कृत आणि मराठी हा होता MAला त्यांच्या. माझ्या आईने गोव्यामधून बाहेर येऊन मिशनऱ्यांनी चालवलेल्या मुंबईमधल्या विल्सन कॉलेजमध्ये स्वतः एकटीने राहून तिथे वेलणकर
गुरुजींच्या वेलणकर, प्रोफेसर वेलणकर जे होते, हरी दामोदर वेलणकर, त्यांच्या हाताखाली संस्कृतामध्ये BA आणि नंतर पुण्यात येऊन BT हे त्या काळात केलेलं होतं. माझी आई 1915 जन्मलेली. बर. तर ती स्वतः स्त्री किर्लोस्कर वगैरेंची लेखिका होती त्या काळातली. म्हणजे आनंदीबाई शिर्के, शांताबाई किर्लोस्कर यांच्या काळातली, पद्मा गोळे, संजीवनी या सगळ्या तिच्या काळातल्या. तिने त्या काळामध्ये अनेक पुस्तकं लिहिलेली माझ्याकडे अजून इथे आहेत. इतकी जवळजवळ 4-5 तर पुस्तकं तिची आहेत. इथे सुभग सुभग तो दक्षिण देश नावाचं तिचं प्रवास वर्णनांचं पुस्तक आहे. अरे बापरे. वाळवंटातील वाट ही 7-8 लेखिकांनी प्रत्येकीने एक प्रकरण लिहायचं अशा प्रकारे लिहिलेली कादंबरी तिच्या एका प्रकरणात ती आहे, तिने लिहिलेली आहे. नंतर तिने आणखीन एक तिच्या स्वतःची पण आणखीन एक आहे पुस्तक, पण ते आत्ता ह्याच्यात नाही आहे. पण इथे एक आहे, अनंत आशीर्वाद नावाचं तिने पत्ररूप लहान मुलींना वयात येताना लिहिलेली पत्र अशा रूपाचं एक पुस्तक आहे. आणि आजीच्या सुपातील मोती हे तिचं मी प्रकाशित केलेलं पुष्कळ शेवटचं पुस्तक, ज्याच्यामध्ये तिने गोव्यातल्या तिच्या लहानपणच्या कोकणीमधल्या तिच्या आजीकडच्या ऐकलेल्या म्हणींच्यावरती गोष्टी लिहिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी रूपाने त्या म्हणींचा परिचय करून दिलेला आहे. तर अशी इतकी ती तरतरांच्या पद्धतीने गद्य लेखिका होती. ती कवयित्री नव्हती, पण ती गद्य लेखिका, मराठीची खंदी लेखिका त्या काळातली, आणि सुशिक्षित, आणि एकूणच पुष्कळ लिबरल विचारांचे माझे आईवडील हे होते. त्यामुळे मी आपोआप हे सगळं ॲब्सॉर्ब केलं म्हणतात तसं स्पंजसारखं. माझ्यात कविता होतीच एका बाजूनी. दोघंही जण बुद्धिवादी असल्यामुळे आणि राष्ट्रप्रेमी असल्यामुळे ते सगळंही माझ्याकडे होतं. त्यांचे मित्रमंडळही तसेच होते. सुधीर फडके, आणखीन पु ल देशपांडे हे माझ्या वडिलांचे मित्र होते. मित्र म्हणजे इतके मित्र होते की माझे वडील, ज्यांनी उमर खय्यामच्या कविता हे पुस्तक म्हणजे भाषांतरित करून लिहिलं, पण त्यांच्या स्वतःच्या कविता ते कवी असून सुद्धा त्यांनी प्रकाशित केल्याच नाहीत. माझ्याकडे त्यांची डायरी फक्त आहे इथे असलेली एक. तर तेवढ्यात त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्या आहेत कविता. आणि त्यांनी विझलेली वात या नावाची जी एक ही लिहिली विझलेली वात नावाचं त्यांनी एक नाटक लिहिलं. हे उमर खय्यामचं भाषांतर माझ्या वडिलांनी केलेलं. त्या विझलेली वातमध्ये त्याचा जो प्रयोग आला होता, त्याच्यामध्ये सुधीर फडके आणि वडील माझे असे दोघेही जण, वडील दिग्दर्शक आणि सुधीर फडके आंधळ्या भिकाऱ्याची भूमिका करून त्याच्यात त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाचा म्हणे श्री गणेशा केला, असं त्यांनी आपल्या आत्मकथनात लिहून ठेवलं आहे, म्हणजे सुधीर काकांनी. तर असं माझं घर असल्यामुळे लहानपणचं माझ्याकडे हे सगळं ही आवड जी आहे कलेची आणि साहित्याची, ही सगळी माझ्याकडे होती. आपोआप आलेली होती, माझी विरासत होती ती, असं म्हणायला हरकत नाही. आणि संस्कृतच्या बाबतीत काय झालं की मी पुण्यात वाढले ना, तर दुर्लभम भारते जन्म म्हणतात तसं पुण्यात त्यातल्या त्यात आणखीन विशेष. त्यामुळे माझ्या आजूबाजूचं जे वातावरण होतं तेही असं होतं की माझे शिक्षक तेही सगळे संस्कृताचे, आम्हाला अतिशय चांगले चांगले शिक्षक लाभले त्या काळामध्ये. त्यामुळे संस्कृतची मुळात घरातली गोडी, त्याच्यात परत आमच्याकडे दीक्षित गुरुजींच्यासारखे सुंदर पद्धतीने संस्कृत शिकवणारे शिक्षक मिळत गेले. त्यांच्या संस्कृत पाठशाळा जी त्यांची स्वीट होम पुण्यातलं जिथे आहे तिथे होती. आणि मी कॅम्पात राहणारी मुलगी सकाळी उठून 6 ते 7 नाही 7 ते 8 या काळामध्ये मी सायकलीने त्यांच्याकडे जाऊन तासभर रघुवंश वगैरे ते शिकवत असत. ते ऐकून पुन्हा सायकलीने घरी यायची. ह्या प्रकारचं शिक्षण तिथे मिळत गेल्यामुळे आणि नंतर 11च्या शाळेच्या बसनी डेक्कन जिमखान्यावरच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये जायची. पुण्याच्या कॅन्टोन्मेंटमध्ये राहून मी कॉन्व्हेंटमध्ये शिकायला गेले नाही. माझ्या वडिलांनी, आईने पाठवलं नाही मला तिथे. सरळ 3 मैलांवरच्या शाळेत पाठवलं, नॅशनलिस्ट शाळेमध्ये. बरोबर. एवढा समृद्ध वारसा तुमच्या घरीच होता आणि तो त्यांना घालवायचा नव्हता. आणि तरी देखील मी कॅम्पात वाढत होते. त्यामुळे अल्बर्ट एडवर्ड लायब्ररीमधनं माझे बाबा इंग्लिशची पुस्तकंही घरात आणत होते. त्यामुळे मला इनिड ब्लॅटन वगैरे सगळ्यांची पुस्तकं लहानपणापासून वाचत होते मी. दोन्ही गोष्टींनी मी समृद्ध होते. एका बाजूनी हा संबंध आपला म्हणून वारसा आणि संस्कृतापर्यंत, कारण माझ्या वडिलांनी मला लहानपणीच पुरुषसूक्त हे रोजच्या प्रार्थनेमध्ये शिकवलं होतं. आणि मी शाळेत जाऊन 5वीमध्ये संस्कृत शिकण्याच्या आधी माझ्या वडिलांनी माझ्याकडून गीतेचे 7-8 अध्याय तोंडपाठ करून घेतले होते. अर्थ न कळता सुद्धा गोष्ट सांगून. पण तोंडपाठ झाल्यानंतर मग मला त्याच्यातनं कितीतरी गोष्टी कळायला लागल्या आपोआप संस्कृत शिकताना.
संस्कृतमध्ये जाणं हे अगदी सहजपणाने मी करत गेले. मला आवडतच होतं म्हणून करत गेले. आणि म्हणून BA MA सहज झालं. त्यानंतर MA वर्गात असताना नाही कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी संस्कृतच्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत हे असे. तर विशेषच म्हटलं हां, पाहिजे. आणि त्याच्यानंतर MA सिनियर MA मी असताना मी उज्जैनच्या कालिदास विद्यापीठामध्ये त्यांच्या कालिदास महोत्सवामध्ये आमची टीम पुणे विद्यापीठाकडून गेलेली होती. मी आणि माझ्याहून 1 वर्षांनी लहान असलेला माधव देशपांडे, हा पण संस्कृतज्ञ सध्याचा, भरपूर प्राध्यापकी करून निवृत्त होऊन अजूनही संस्कृतामधून श्लोक लिहितोय दर दिवशी एक आणि आम्हाला पाठवतोय वाचायला, असा माणूस संस्कृतातला. तर आम्ही 2 जण गेलो होतो सॉरी, एकच मिनिट. सो हे बोलायला. किती साली असेल? साधारण 60? नाही, 60च्या शेवटी म्हणजे 66 साली. ओके. 65ला माझी BA झाली आणि 67ला मी MA पूर्ण केलं. ओके. तर शेवटच्या वर्षात मी असताना त्याच्याबरोबर आमचे एक प्राध्यापक आमच्याबरोबर होते आणि आम्ही 3 जण फक्त पुण्याहून उठून रेल्वेनी उज्जैनला जाऊन तिथे संस्कृतामध्ये बोलून आम्ही ढाल मिळवून आलेलो होतो. मला तिथे एक बोलण्याबद्दलची गोल्ड मेडल मिळाली. म्हणजे संस्कृतची गोल्ड मेडल जे मिळालेलं होतं ते पहिल्यांदा परीक्षेतलं मिळालेलं होतं, लिखाणातलं, पण इथे बोलण्यातलं पण मिळालं. सो दॅट वॉज दॅट. पण त्याच्यानंतर मी 67 साली जेव्हा केम्ब्रिजमध्ये येऊन लग्न केलं अशोकशी, त्यावेळी तो हार्वर्डमध्ये शिकत होता, पण मला मिळत नव्हती शिकायला तिथे. फक्त ॲडमिशन मिळत होती. स्कॉलरशिप मिळेपर्यंत वाट पाहून मी टफ्ट युनिव्हर्सिटीमध्ये घेतली, प्रवेश करून घेतला. US मध्ये केम्ब्रिज मॅसेच्युसेट्समध्ये राहून मेडफोर्ड मॅसेच्युसेट्समधल्या टफ्ट युनिव्हर्सिटीत मी प्रवेश घेतला. पण तो त्यांनी मला फक्त फिलॉसॉफी देऊ केला. तेव्हा मी म्हटलं ठीक आहे, फिलॉसॉफी हा माझा 3rd इलेक्टिव्ह विषय होता पुणे विद्यापीठातून असताना, तर मी घेऊ शकेन तोही विषय म्हणून तो घेतला. पण तिथे जेव्हा पुणे विद्यापीठात मी संस्कृत करत होते तेव्हा माझा विषय होता वेदांत संस्कृतातला, म्हणजे फिलॉसॉफी. जबरदस्त. हो, पण बरोबर. मला फिलॉसॉफी विषय घेऊन टॉफ्ट युनिव्हर्सिटीत करायला त्यांच्याकडे मुळे PhDचा प्रोग्रामच नव्हता. फक्त MA पर्यंतच त्यांच्याकडे होते कोर्सेस. मी म्हटलं तसं शिकायला तर मिळतंय, व्हिसा तर बदलता येतोय. बदलला, स्टुडंट झाले, शिकले, नंतर ट्युटरिंग वगैरे केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर अशोकला जेव्हा इथे नोकरीची ऑफर आली, म्हणजे कॅनडात ह्या विद्यापीठात त्यांनी बोलावलं जेव्हा की तुम्ही आमच्याकडे येऊन संस्कृत शिकवाल का, त्यांनी ऑफर मान्य करताना सांगितलं होतं की माझ्या बायकोलाही जर तिथे तुमच्याकडे असलेल्या PhD डिपार्टमेंटामध्ये स्कॉलरशिप वगैरे मिळत असेल तर आम्ही येऊ शकतो. पण माझे सगळे अकॅडमिक गोष्टी पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं अर्थात आमच्याकडे मिळू शकते, तिला फक्त 2 कोर्सेस अधिक करायला लागतील कारण ते तिचे झालेले नाहीत. मी म्हटलं ठीक आहे. त्यामुळे मी आले आणि इथे PhD केली. ती PhD करायला मला संस्कृतचा काहीही उपयोग झाला नाही, कारण संस्कृतामधले किंवा वेदांतामधलं कळू शकणारा फक्त नवरा होता. उपयोग नव्हता त्याचा माझ्या PhDच्या सुपरवायझिंगच्या कामाला. म्हणून मी संपूर्णपणाने वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये फिलॉसॉफी ऑफ लँग्वेज ह्या विषयामध्ये PhD केली. बापरे, असं काही? तडजोड बाई करते त्या अनेक तडजोडींपैकी एक. मला नाही वाटत, पण त्याचा रिझल्ट हा तडजोडीसारखा आलाय. तो एक नवीन विषय शिकायला मिळाला ना त्याच्यामध्ये. फिलॉसॉफी ऑफ लँग्वेज, That's right. हे काय असतं हे पण आम्हाला थोडंसं एका वाक्यात तुम्ही समजावून सांगाल का? हो, शब्दांना अर्थ कसे काय जोडले जातात, आपण लहान मूल शिकतं कसं, एखादं मूल कन्नड आईबापांचं मूल जर महाराष्ट्रातल्या कोणी दत्तक घेतलं तर ते कानडी सोडून मराठी कसं शिकतं, कुठे डोक्यात कोणत्या प्रोसेसमुळे आपण हे शिकतो, किंवा शब्दांना मिनिंग कसं, अर्थ कसा मिळतो, शब्दांचे इतर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये ज्या येतात, थोडी सायकॉलॉजी, थोडा इतिहास, अशा सगळ्या गोष्टींमधनं ते होतं निर्माण. केवढं इंटरेस्टिंग आहे, बापरे. आणि त्याच्यात तुम्ही PhD केलीत. पण तू शब्दांचं गारुड म्हणालीस ना, हो. तर याही बाजूनी शब्दांचं गारुड शोधत गेले. आणि तुमच्या काही लेखातून ते आम्हाला दिसतं पण खरं की तुम्ही त्याची मजा घेता आणि देताही. मला मजा करायलाच आवडते मुळातच, म्हणजे सतत हसत बसायला आवडते तरतरांनी. अर्थात चिंतन हा एक वेगळा भाग आहे, माझ्या पुरता करते मी. मला याच्यावरून एक आठवलं की 4 वर्षांपूर्वी अर्पिता यांनी त्यांच्या कॅनेडियन मराठी या YouTube चॅनलवर तुमच्यावर 10 भागांची एक सविस्तर 10 भागांचा कार्यक्रम केलेला आणि जो अतिशय सुंदर झालेला. तर त्याच्यात विद्युत मावशींनी म्हटलेलं की मी
आनंदी, काही बाबतीत आग्रही अशी आहे. तर मला तेही वर्णन तुमचं पटलेलं एकदम. आणि आशावादी म्हटलेलं तुम्ही, बरोबर. तिसरा होता की आशावादी आहे. मी आत्यंतिक आशावादी आत्यंतिक आशावादी आहे, बरोबर. अगदी. तर तेही मला चपखल वाटलेलं. मला मागच्या आपल्या धाग्याशी धरूनच पुढचं विचारायचंय की एक क्युरिओसिटी म्हणून तत्वज्ञानातल्या PhDचा तुमच्या लिखाणावर कसा परिणाम झाला किंवा तो परिणाम झाला का? म्हणजे मला थोडक्यात काय विचारायचंय की तुम्ही विद्युल्लेखा वाघ आणि विद्युल्लेखा अकलूसकर हा जो प्रवास झाला आणि कॅनडात तुम्ही आलात, तर तुमचं एज्युकेशन, तुमचं जिओग्राफी बदलल्यामुळे म्हणा, देश बदलल्यामुळे, सोसायटल सगळं बदलल्यामुळे तुमच्या लिखाणावर किंवा अभिव्यक्तीवर त्याचा काही परिणाम झाला का? निश्चित झालं असलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा माझ्या आईवडिलांच्या घरात वाढत होते तेव्हा मी अत्यंत काय म्हणायचं बरं, सिक्युअर, प्रोटेक्टेड एका अर्थाने, म्हणजे बाहेरच्या जगातल्या कुठल्याच फारशा गोष्टींची जाणीव नसलेली अशी होते. आणि जेव्हा लग्न करायला म्हणून निश्चय करायचा वेळ आला तेव्हा मी थोडीशी तरी शाणी झाली असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की लग्नानंतर बाईला अनेक गोष्टींना तोंड द्यायला लागतं, नव्या नव्या, काहीच माहीत नसताना विशेषतः. आणि त्यात देश बदलायचा, नाव बदलायचं स्वतःचं, गाव बदलायचं, कितीतरी गोष्टी बदलायला लागल्या. प्रत्येक ठिकाणी अरे हे मिळत नाही तर आपण ह्याच्याकडे जाऊया का, असं करूया का, असे सारखे बदल करायला लागलेच. त्यामुळे भरपूर गोष्टींना तोंड द्यायला लागलं त्या काळात, नाही भरपूर, अख्खं आयुष्यभरच. पण तू दुसराही त्याच्यात एक प्रश्न विचारलायस, म्हणजे थोडक्यात काय की कुमारिकेची, मध्यमवर्गीय, सुखात लाडात वाढलेल्या, डिसिप्लिननी पण तरी लाडात वाढलेल्या अशा एका मुलीची बाई होताना जे व्हायचं तेवढे सगळे बदल केले मी, समजून घेतले, केले आणि जुळलेही. ते स्वभाव जुळले, जरी फारशी माहिती नव्हती एकमेकांबद्दल तरी ते व्यवस्थित होत गेलं. आणि असं लक्षात आलं की ह्याचंही घर थोड्याफार बाह्यांगाने जरी वेगळं असलं तरी मुळात आपल्याच सारखं आहे असं लक्षात आलं. कारण त्याची आई नऊवारी नेसणारी होती, त्याचे वडील दादा हे धोतरात होते, टोपीत होते, माझे वडील सुटाबोटात होते, बँकेचे मॅनेजर होते वगैरे वगैरे. आणि माझी आई घोड्यावर बसणारी, पंजाबी ड्रेस घालणारी वगैरे अशी होती. फारच पुढारलेली पोशाखाच्या बाबतीत होती, तरी पण भरपूर परंपरा माहिती होत्या तिला आणि तिला हव्या तेवढ्या पाळल्या पण. आणि आम्हालाही तसंच शिकवलं की तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, तुम्हाला मुलगी म्हणून काहीही कशाचंही बंधन असतं असं नाही, तुम्ही निर्माण कराल ती बंधनं तुमची होतात, हेही लक्षात घ्या, असं शिकवलं. त्यामुळे मला खूप तरतरांनी लिबरल ज्याला आपण म्हणू त्या पद्धतीचं शिक्षण मिळत गेलं. कारण या मुद्द्याला धरून ना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, पण आय थिंक तुम्ही पुढे विचारते ते जास्त संयुक्तिक ठरेल. हे जे तुम्ही लिबरल वातावरण म्हणाला त्या मुद्द्याला चालेल. तर तुझा दुसरा प्रश्न जो होता ह्याच्यात अंतर्भूत, तो की तुम्ही तत्वज्ञानाच्या PhDमुळे तुमच्या लिखाणावर वगैरे काही परिणाम झाला का, तर त्याचं उत्तर असं आहे की तसं मी म्हणणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे तत्वज्ञानाची ती सुद्धा फिलॉसॉफी ऑफ लँग्वेजमधली स्पीच ॲक्ट्स वगैरे बद्दलची थिसिस लिहिणं, याच्यामुळे माझ्या लिखाणावरती नाही परिणाम झालेला. पण मुळातच मी तत्वज्ञान म्हणजे मला आवडणारा एक विषय होता. लहान असताना मी ज्या कविता केल्या त्याच्यात देखील जे तत्वज्ञानात्मक विचार आले होते ते ऐकून किंवा वाचून तेव्हा PL काका हे दिल्लीमध्ये होते. पु ल देशपांडे हे दिल्लीमध्ये TV नुकता झालेला होता भारतामध्ये, त्याचं काहीतरी करायला ते तिथे गेलेले होते पुण्यातून. तर त्यांनी माझी एक कविता तिथे त्यांच्या हातात पडल्यानंतर ती TV मधल्या त्यांच्या कलिग्सना नेऊन दाखवली होती आणि वरती येऊन माझ्या बाबांना सांगून कौतुकही माझं केलं होतं. मला आठवतं की अरे ही लागली बरं का मार्गाला म्हणून त्यांनी सांगितलं होतं. किती छान. तर ते मला अजूनही आठवतं. तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मुळातही मी खरंच विचार करणारी अशी होते. पुष्कळशा पिंडच मुळात होता तो, तत्वज्ञानाचाही पिंड आहे आणि विचार. त्याला मी तत्वज्ञ वगैरे म्हणत नाही स्वतःला अजिबात. आय एम अ स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी असं म्हणते, विच इज अ बेटर डिस्क्रिप्शन ऑफ वॉट आय एम डुईंग. आय एम अ स्टुडंट, आय एम अ रिसर्चर इन फिलॉसॉफी. आय हॅव रिसर्च आनंद रामायण फॉर लास्ट 4 decades वगैरे वगैरे. ही सरळ साधी वाक्य असतात. म्हणजे मला त्यातलं जे ज्ञान झालं, बैठक निश्चित होती त्या पद्धतीची. आणि ते त्याचा परत पुण्यात राहिल्यामुळे त्यालाही खतपाणी भरपूर मिळालं ना.
तिथे बुद्धिवादी माणसं बरोबर, भरपूर होती. बानुबाई कोयाजी तिथे गर्भपात या विषयावरती पब्लिक लेक्चर्स घेत होती. म्हणजे किती कल्पना कर, 50च्या दशकामध्ये. हो. ओके. आणि त्यामुळे मी तिथून उठून अमेरिकेत आल्यानंतर सुद्धा मला अशी जाणीव झाली की अरे आपल्या देशाला हे थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणतायत, अंडर डेव्हलप्ड म्हणतायत, बट वी वेअर डेव्हलप्ड मोर दॅन अमेरिकन्स ॲट दॅट पॉईंट. कारण तिथे ते फक्त सेक्रेटरीच्या आणि नर्सिंगच्या एवढ्याच भूमिका बायकांना करायला देत असत. डॉक्टरही नव्हत्या माझ्या काळात तिथे आले तेव्हा, 65-67 साली आले तेव्हा. वेअर एज वी हॅड मेनी पीपल. माझा जन्मच मुळी पुण्यामध्ये डॉक्टर मिसेस बंधुरावाला यांच्या हस्ते झालेला आहे. क्या बात. देर यू गो. 45 साली. बरोबर. आणि तिथपासनंच ते आलेले. तिथपासनं आमच्याकडे डॉक्टरनी होत्या स्वतः काम करणाऱ्या. जबरदस्त. मग का नाही मुलींना करता येतं अशी माझी तेव्हा धारणा होती. काय हवं ते आपल्याला करता येतं. आपल्याच वरती आपण बंधनं घालायची हवी असली तर, नाही तर आपण सुरुवात करायची आणि शेवटाला न्यायचं जे काय शिकायचं असेल ते. असं करत राहिले. एवढंच. वा. तुम्ही जो काळ सांगितला, हां. ज्या काळापासून तुम्ही लिहित्या झालात किंवा त्याच्या आधीही म्हणूया की जेव्हापासून वाचायला लागलात, म्हणजे अगदी ते धडे असतील, श्लोक असतील, जे काही साहित्याचे विविध प्रकार, तर कुठल्या लेखकांचा, लेखिकांचा, कवींचा, नाटककारांचा तुमच्यावर म्हणजे प्रभाव, म्हणजे मला म्हणायचं जबरदस्त प्रभाव आहे की असे कुठले आहेत का विशेष की गारुडे? जबरदस्त म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की मी आदाशासारखी सगळे लोक वाचत होते. सगळे जे कोण माझ्या समोर येतील नावं ती सगळी वाचतच होते. पण मला एकेका स्टेजमध्ये किंवा एकेका कालखंडामध्ये एक कवी अतिशय आवडायचा. आणि एकाचं सतत गारुड डोक्यावरती जे राहिलं ते म्हणजे कुसुमाग्रज. कुसुमाग्रज स्वतः वाढत इतके गेलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने की त्यांची पहिली गाणी जी गर्जा जय जयकार वगैरे ऐकली आम्ही, ठीक होती. त्या काळाची तात्कालिक अशी ती होती, स्फूर्तिदायक होती, सगळं बरोबर आहे. पण त्या काळातली त्यांची भाषा आणि नंतरच्या काळातली त्यांनी कमावलेली त्यांची मराठी भाषा, त्या काळात त्यांची संस्कृत प्रचूर भाषा जास्ती होती, त्यामुळे विद्वत जड अशी सुद्धा वाटू शकेल आपल्याला अशी ती होती. नंतर त्यांनी किती बदलली त्यांची भाषा, अतिशय बदलली. म्हणजे आता 4 ओळींची तुला दाखवली जी कविता ती, किंवा मस्तक टेकुनी गेलीस जेव्हा, अशी त्यांची एक कविता आहे. पुन्हा 4 ओळींचीच ती कविता आहे. मस्तक टेकुनी गेलीस जेव्हा, अगतिक माझ्या पायांवरती, या पायांना ओठ व्हायची अदम्य इच्छा झाली होती. क्या सांग बात! मला, किती सुंदर कविता आहे की नाही. तर असं त्यांच्या कवितेमध्ये मी कुठल्याही वेळी मी त्यांचं दिसलं तर नक्कीच घेणार आणि वाचणार आणि बसणार त्याच्यामध्ये. तारेत त्या असं वाटत असे मला. पण मला खूप लोकांचं असं आवडत होतं साहित्य, अनेकांचं आवडत होतं आणि अनेकांनी माझं कौतुकही केलेलं होतं. तेही तुला हळूहळू सांगेल. बरं. तुम्ही साहित्याचे विविध प्रकार हाताळले. तुम्ही कविता केल्या आहेत, 150हून अधिक कविता केल्या आहेत. कमाल आहे. प्रवास लेखन केलंय, ललित लिहिलंय आणि एकंदरच वेगवेगळे प्रकार केलेत. तर मला असं तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्या लिखाणाची प्रेरणा कुठली आणि कुठला असा विशिष्ट साहित्य प्रकार आहे का की जो तुम्हाला विशेष आवडतो? हां, मी मुळात कवी आहे. म्हणजे माझ्या लिखाणाची सुरुवात जी झाली ती 12व्या वर्षापासून कविता डोक्यात असं बसायचं आणि मग जे येतं डोक्यात ते लिहून काढायचं, इथून सुरुवात झाली. आणि त्या कविता छंदोबद्ध असत त्या काळामध्ये. मुक्तछंद जरी त्या काळात होत होता तरी मला आवडत असत त्या चाली लावून म्हणायच्या कविता ज्या आपण म्हणत असतो त्यावेळी शाळेमध्ये आम्ही म्हणत असू त्या. तर तसा मी सुरुवात केली लिखाणाला 12व्या-14व्या वर्षापासून. आणि त्या काळामध्ये अमृत आणि संजय नावाची पाक्षिकं होती. म्हणजे ती छोटी होती, डायजेस्ट त्यांना म्हणायचे, पाचकं होती, पाक्षिकं नाही, डायजेस्ट होती ती. ती नाशिकमधून निघायचं अमृत आणि संजय ही मला वाटतं तिथून निघायचं. तर त्या संजयमध्ये समस्यापूर्तीचं सदर चालवायचे ते आणि ते समस्या द्यायचे आणि त्या समस्यांची पूर्ती करून तुम्ही कविता पाठवायच्या आणि ते त्यांना बक्षिसं द्यायचे. तर त्याच्यामध्ये माझ्या कवितेला एकदा बक्षीस मिळालं जेव्हा मी 14 का 15 वर्षाची होते. माझे वडील करायचे, वडील करायचे कविता त्यावेळेला आणि त्यांना मिळत असत बक्षिसं, तशी मलाही मिळायला लागली. तर मला असं वाटलं की येतं की आपल्याला हे करता, म्हणून मी कविता करत राहिले पहिल्यांदा. नंतर मला मी कुठले साहित्य प्रकार केले तर मला वाटतं मी
बहुतेक सगळे साहित्य प्रकार, विशेषतः कविता, कहाणीसारख्या कथा किंवा कादंबरिका, आणि कहाणी ह्याच नावाची माझी कादंबरिका आहे. त्याच्यामध्ये मी कहाण्या म्हणजे गोष्टी आणि कादंबरी ह्या दोन्हीचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा दोन्हीपैकी काय आहे हे याचा प्रश्न पडेल वाचकाला असा प्रकार निर्माण केला आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट मी लिहित असे की ललित लिखाण करायला अर्थातच आवडायचं. पहिली गोष्ट म्हणजे तिथून उठून इथे आल्यानंतर मला जे जे म्हणून नवीन दिसेल ते मला असं वाटायचं की अरे हे बरोबर आपण असं करतो आणि इथे असे करतात, का बरं, का फरक हा, म्हणजे थोड्याफार त्याची चिकित्सा करून मला जे जे वाटेल ते जे जे आपण असे ठावे ते इतरा सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ही माझ्यात काहीतरी एक गप्पिष्ट उर्मी कायमच बसत आलेली आहे असं मला वाटतं, ज्याच्यामुळे मी लेख सरळ लिहित गेले आणि ते जे म्हणून मी लिहीन ते प्रकाशितही होत गेलं. हा माझ्या बाबतीमध्ये फार गमतीदार गोष्ट घडली की ज्याच्यामुळे मला असे गैरसमजूत किंवा समजूत म्हणा होत राहिली की आपल्याला येतं की लिहित राहावं आपण, म्हणजे त्यातून मला स्फूर्तीही मिळत गेली की जर लिखाण आपण लिहितो, कविता आपोआप सुचतात माणसाला, त्या लिहिल्या जातात, त्याच्यावरती त्या वाचल्या पण जातात आणि वरती प्रकाशितही करतात आणि मला लेटर्सही पाठवून लोक कळवतात चक्क की आपल्याला हे आवडलं आहे म्हणून, तर मग आपण लिहित राहिलं पाहिजे असं मला सहज वाटत राहिलं, म्हणून मी लिहित गेले. आता मी कितीतरी प्रकार हाताळले, हे सगळे फक्त एक प्रकार मी नाही हाताळला, नाटक. जे माझ्या वडिलांनी लिहिलेलं होतं आणि जे स्टेजवरही आलेलं होतं आणि ज्याची तुम्हाला खूप आवड आहे. हो, आवड आहे करण्याची, नाट्य बघण्याची मला आवड आहे, नाट्य मला जाणवतं, ते माझ्या इतर गोष्टींमधनं येतं सुद्धा, पण प्रत्यक्ष नाटक मी कधीही लिहायला गेले नाही. ह्याचं कदाचित एक कारण असंही असेल की मी जे म्हणून करत होते इथे, म्हणजे एका बाजूनी स्वतःचं शिक्षण, त्याच्यानंतर संसार, त्याच्यानंतर मुलं झाल्यानंतर त्यांचं संगोपन, त्यावेळेला आपली करिअर चुलीच्या मागच्या बाजूला टाकून द्यायची, हे सगळं मी केलेलं आहे. त्यावेळी मला जे सहजपणाने लिहिता आलं ना तेवढं लिहिलं गेलं माझ्याकडून. त्यामुळे नाटकाला जे काय असं व्यवस्थित बसून असं बेतणं करायला लागतं ना, बरोबर, ते अजिबात करायला माझ्याकडे वेळच नव्हता, तेव्हा ते बाजूला गेलं. बाकी सगळं मी लिहित गेले. एका ठिकाणी कधीतरी मला वाटतं पुण्यामध्ये एक संमेलन झालं होतं कुठलं तरी, आणि त्याच्यात मी ऐन वेळेला तिथे असल्यामुळे बोलावलं गेलेलं होतं, तर त्याच्यामध्ये त्यांना एक माझं बोलणं हवं होतं कोणातरी लोकांच्यासाठी की बाहेर राहून तुम्ही इतकं कसं काय मराठी पण, परदेशातही मराठी पण जपणाऱ्यांची मनोगत म्हणून. त्याच्यामध्ये मी हा एक लिहिलेला होता बरं का लेख. वा. या लेखाचं शीर्षक आहे माझी पंचमुखी साहित्य सरिता. आणि त्याच्यात मी खरंच असं लिहिलं होतं की मी किती प्रकारांनी ही माझी साहित्य सरिता, किती स्रोतांनी ती वाहते आहे वेगवेगळ्या, आणि का तशी ती राहिली किंवा का तशी झाली. तर तसं मी केलेलं आहे त्याच्यामध्ये विश्लेषण. दीड एक पानी लेख आहे तो तुम्हाला मिळेल. हो, हे आम्हाला नक्की वाचायला आवडेल. Sure. खूप इंटरेस्टिंग दिसतंय. कारण ते अगदी अलीकडचं आहे ते लिहिलेलं. कारण तोपर्यंत मी खरंच इतकं सगळं लिहिलेलं होतं, त्यामुळे मला त्याचं सांगता आलं की मी 2-4 प्रकार कसे हाताळले वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी. तुमची हरकत नसेल तर मावशी आम्ही हेही शेअर करू इच्छितो. खुशाल. नाहीतरी ते तसंच आहे, पब्लिक लेक्चर आहे ते. खुशाल. येस. तुम्ही कुठली कुठली पुस्तकं लिहिली यांची नावं सांगता का? आम्ही सांगते कसं झालं प्रेक्षकांसाठी म्हणून सांगतेय की विद्युल्लेखा अकलूजकरांनी जी पुस्तकं लिहिली आहे त्याची यादी आपण कमेंट सेक्शनमध्ये देणारच आहे, पण त्यांच्या पुस्तक लिखाणाचा प्रवास हा त्यांच्याचकडनं जाणून घेऊ. पहिली 4 पुस्तकं माझी जी झालेली आहेत ती गमतीदार पद्धतीने झाली आहे, तसं म्हणेन मी. सांगते तुम्हाला कसं गमतीदार ते. ओके, असा आहे तो प्रवासाचा. हे पहिलं पुस्तक, मध्ये हे दुसरं पुस्तक, हे तिसरं आणि हे चौथं असं आहे. ओके, सो पहिलं पुस्तक माझं जे आहे ते मी इथे आल्या म्हणजे भारतातून, थांबा 1 मिनिट सांगते तुम्हाला. हे पुस्तक जे आहे ते पुस्तक कुठे गेलं ते 26 नोव्हेंबर 1990 साली प्रकाशित झालेलं ते पहिली आवृत्ती आहे त्याची. ह्याच्यात मी लिहिलेलं आहे समर्पणाचं जे पान असतं ना, त्याच्यामध्ये मी लिहिलं आहे. तुम्हाला विचारत होती ना की माझ्या लेखनाच्या प्रेरणा कुठल्या म्हणून, तर त्याच्यासाठी एक श्लोक नाही, सदा फुलावे सुखे डुलावे डोलत हासावे हसता हसता फुलासारखे कोमेजून जावे. या ओळी लिहिणाऱ्या माझ्या वडिलांना आणि शेवटपर्यंत त्यांची साथ करणाऱ्या माझ्या आईला, अशी त्याची अर्पण पत्रिका आहे. तर ही जी या मगाशी कुसुमाग्रजांच्या सांगितल्या मी कशामुळे मी भारावून जात असे, माझ्या वडिलांच्या त्या वहीमध्ये, स्वहस्ते लिहिलेल्या ह्या वहीमध्ये
इतक्या तरतरेच्या कविता आहेत. त्या सगळ्या कवितांमध्ये मला ह्या 2 ओळी त्यांच्या अतिशय आवडायच्या. मी आता खूप सॉरी आवडायच्या. इंटरप्ट करू का? हा, जरूर. मी आता हे बघता बघता मला हो. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं अजून एक हा. समर्पण दिसलं, जे हा. बघितल्या मला स्वतःला हो. खूप भावलं. अगदी साध्या कविता शोधून आहेत बघते त्यांच्या. परत सापडतंय का? शोध शोध. अगदी छोटस 4 ओळींचंच आहे. माझे वडील खरंच असे जगले. त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही खंत केली नाही कशाची. ते सगळ्या गोष्टीमध्ये आनंद शोधत कविवृत्तीने जगले. जरी त्यांचा नित्याचा ब्रेड अँड बटर व्यवसाय म्हणायचा तो बँकिंग मधला होता, सतत आकड्यांशी संबंध असलेला होता, तरी ते मुळात होते कवी आणि तसेच ते जगले. आता दुर्दैवाने आता मला ते नाही जेव्हा दिसत आहे, पण सापडेल. यांनी हे स्फुल्लिंग समर्पित करताना त्यांनी ज्या 4 ओळी लिहिल्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. तर त्यांच्याकडनं ते तुमची ते- प्रेरणा आहे हो, हे मला एक प्रेरणा. फार प्रकर्षाने जाणवलं. आई वडील हे दोघंही माझी प्रेरणा आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. आणि आणखी तर हा माझा पहिलं माझं जे छापलं गेलं ते लेख मी मराठी मध्यमवर्गीय मराठी बाई ह्या प्रकारची मी असताना मी इथे येऊन जे वेगळ्या गोष्टी बघितल्या त्याच्यावर मला लिहावंसं वाटलं. त्या सगळ्या गोष्टींबद्दल लिहिलेलं आहे याच्यामध्ये. 21 लेख आहे त्याच्यामध्ये. आणि हे पहिल्यांदा लेख आले ते इकडे बृहन्महाराष्ट्र वृत्त म्हणून जे येतं की नाही आपलं अमेरिकेतून, त्याच्यात हे सगळे प्रकाशित झाले. आणि त्याच वेळी केसरी महाराष्ट्रामध्ये जे चालू होतं पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये आल्हाद गोडबोले हे तेव्हा सहसंपादक होते. त्यांनी मला सांगितलं तुमचे सगळे लेख आम्हाला पण प्रकाशित करायला इथल्या वाचकांसाठी आवडतील. मला आनंद वाटला. मी म्हटलं अर्थात करू शकता. म्हणून ते लगोलग तिथे आलं वृत्त की ते त्यांना जायचं. ते केसरी त्याच वेळी हे प्रकाशित करायचे. असे 2 ठिकाणी हे प्रकाशित झाले. याच्यावरून मला हे दिसतं की त्या काळात तिथेही इतकी भूक होती की होती ना. बाहेरच्या काय जगात काय चाललंय आणि हे विशेषतः माध्यमं नसताना पण आपल्या मुली आपले विद्यार्थी तिथे गेले असताना ते कसे राहत आहेत याच्याबद्दल ते असायचं. त्यामुळे ह्याच्यामध्ये अनेक तरतरांचे लेख जे आहेत त्याच्यात मी तुम्हाला त्याची फक्त शीर्षकं सांगते म्हणजे तुम्हाला लेखांच्या गमतीची कल्पना येईल. पहिलंच आहे ते मतदान. मी मतदान का केलं इथे आणि कसं केलं. बाप्तिस्मा. दुसरं पंगुम लंघयते गिरीम, दसनूर कपडा, गुरुदक्षिणा, शांताबाई, केला जरी पोत बळेची खाली, राहे चित्ती प्रिय मम परी, वगैरे वगैरे. राईट. तर हे पहिलं प्रकाशन कुणी केलं? ग्रंथालीने केलं. ग्रंथालीचे दिनकर गांगल, ग्रंथाली प्रकाशन क्रमांक 62, 1990 सालचं हे पहिलं. दुसरं माझं जे केलं ते हे वाचून झाल्यानंतर देशमुखबाई, ज्या तिथे सुलोचनाबाई देशमुख म्हणून देशमुख प्रकाशनच्या होत्या प्रकाशिका, त्यांनी मला सांगितलं की अगं तू प्रवास एवढा करतेस तर प्रवास लेखांचंच आपण पहिलं करून टाकूया ना तुझं. म्हटलं बरं. म्हणून मी त्या काळात जे प्रवास लेख लिहिलेले होते ते मी त्यांच्याकडे दिले. तर बाईंची पद्धत अशी होती की बसून पण ह्यातलं सूत्र काय हे तू मला आधी लिहून दे. म्हणून त्यांनी मला गळ घातल्यानंतर मी शोधून त्याचं सूत्र शोधून काढलं आणि ते माझ्या पद्धतीने लिहिलं. पण यथाकाष्ठमचं काष्ठमचं ह्याची तुम्हाला ही सांगते प्रस्तावना त्याची त्यांनी लिहिली आहे. त्याच्यानंतर बांधाबांध अशा ह्याच्यामधून ते मी लिहिलं. पण त्याच्यामध्ये मी एक वाक्य कुठे गेलं ते माझं बरं ते ह्या आवृत्तीमध्ये मला ते का सापडत नाही आहे मला कळत नाही. पण पुढच्या खेपेला वाचून दाखवेन. हां इथे आलं आहे ते अनुक्रमणिकेच्या आधी ते आहे. त्याचं मी लिहिलेलं होतं की पंखावर झेलुनी स्थलांतराचे वेड, काळजात राखुनी जुन्या घराची ओढ, जे येती जाती इथे तिथे भिरभिरती, त्या सर्वांसाठी ही मिणमिणती पणती. वा वा वा. अशी त्याची ओळ आहे. समर्पणाची ओळ त्या लोकांनाच स्थलांतर करत गेलेल्या. तर हे पुन्हा लेखच झाले पण हे प्रवास लेख. तेवढ्यात मला पुढची माझी लेखमालिका चालू होती बृहन्महाराष्ट्र वृत्तामध्ये आणि ती मला तिथे साप्ताहिक सकाळच्या लोकांनी सांगितलं की आम्हालाही प्रकाशित करायचे इथे म्हणून. त्यामुळे जसे केसरी पूर्वी करत असे तसे इकडे लेख झाले लिहून की त्यानंतर साप्ताहिक सकाळमध्ये ते लेख पुढचे व्हायला लागले. तर त्याची नावं मी मेपलची पाने असं ठेवलं होतं. बरं. कारण आम्ही कॅनडात तोपर्यंत हे ओके हा पहिलं 90चं नंतर 91चं ते आहे आणि हे 97चं आहे. बरं. ग्रंथालीनी 97 साली हे प्रकाशित केलं पहिलं. हां आणि त्याच्यात मी लिहिलं होतं पुस्तक पंढरीच्या वारकऱ्यांना. कारण तेच माझ्या लेखाचं एका शीर्षक होतं त्याच्यामधल्या. पण ह्याचेही लेख त्याच्यामध्ये तरतरेच्या
विषयांच्यावरती लेख आहेत, पण हेही ललित लेख आहेत सगळे. आणि त्याच्यानंतर मी हे शब्दवेध नावाचं एक पुस्तक नवीन सहस्त्रकास सामोरे जाताना साप्ताहिक सकाळच्या संपादकांच्या सांगण्यावरून मी भाषेबद्दल एक सदर लिहायला सुरुवात केली. बरं. भाषेबद्दलच माझं मुळापासूनच आवड आहे, तर त्याच्या वेगवेगळ्या अंगांनी मी लिहित गेले, भाषेच्या अनेक अंगांनी. तर त्याचं नाव मी शब्दवेध असं ठरवलं होतं. त्यांनी ते देताना भाषावेध अशा नावाने दिलं. शेवटी पुस्तक करताना मी ते शब्दवेध असंच केलं. पण हे जे पुस्तक आहे शब्दवेध हे माझ्या माहितीप्रमाणे मॅजेस्टिकचे जे कोठावळे होते ना, त्यांनी मला सांगितलं होतं की अहो तुम्ही लेख लिहिताय ते आम्हाला आवडतायत, पण ते पुस्तक कराल जेव्हा तेव्हा आम्ही करणार आहोत बरं का तुमचं पुस्तक. म्हटलं आनंद आहे, कारण मी इथे माझे लेख मी मराठी वाचकांसाठी लिहिते, इथल्याही लिहिते. इथले वाचक इथे असतात, पण ते काही सरळ पुण्यावरनं जाताना लक्ष्मी रोडवरनं 10 माणसं येऊन सांगत नाही तुम्हाला वाचलं बरं का वगैरे. अजिबात काहीही मिळत नाही आपल्याला त्याच्याबद्दलचा फीडबॅक राहील. पण म्हणजे उंटावर बसून शेळ्या हाकण्यासारखं आम्ही लिहित राहिलो इथून मराठीमध्ये. मग असे जेव्हा कोणीतरी सांगतात आपल्याला की आम्ही करणार बरं का प्रकाशित, तेव्हा केवढं कौतुक वाटतं. बरोबर की पोचला बरं का आपला प्रयास सगळा पोचतोय लोकांना. तर हे पुन्हा तुम्हाला स्फूर्ती देत राहतं ना की तुम्ही लिहिताय ते तिथे वाचतायत लोक. आईला सांगायचे माझ्या तिथे लोक, मग आई मला कळवायची की तू असं असं सांगत होते बरं का तुझ्या लेखनाबद्दल म्हणून. आणि हे मला अजून वेगळ्या अंगाने पण महत्वाचं वाटतं. कदाचित माझा दृष्टिकोन चुकीचा असेल, पण कसं आहे की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी असतो, जसं की आता पुणे, मुंबई, पंढरी आहेत, म्हणजे तिकडे खूप गोष्टी होत असतात. तिकडे एक आपापलं सर्कल आहे, अगदी ठीक आहे. त्या सर्कलमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा खूप गोष्टी तुम्हाला सहज असतात. पण त्या सर्कलच्या कितीतरी किलोमीटर दूर राहून जेव्हा तुम्हाला पोच मिळते की पावती मिळते की आम्हाला तुमचं छापायचंय, तेव्हा तुमचं लिखाण सकस आहे हे तर नक्की आहे. निश्चित बरं वाटतं. काय आहे की त्याच्यामध्ये तुम्ही संसारी बाई असून इतर सगळ्या गोष्टी करत असताना हे असलं काम करत राहता तुम्ही, आणि त्यामुळे तुम्हाला मला कुणीच काही कसंच सांगत नाही अशीच सुरुवात असते त्याच्यामधनं. त्याच्यामध्ये हे जेव्हा होतं ना तेव्हा तो सोनियाचा क्षण वगैरे वाटायला लागतो हळूहळू. पण बरं वाटतं. आणि मी दुसरी गोष्ट, मी आपणहून कुठल्याही पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रयत्नच कधी करायला गेले नाही. खरोखरच लोक वाचायचे आणि आपणहून सांगायचे मला. तेव्हाच ही पहिली 4 पुस्तकं ह्या 90च्या दशकापासून अशी ती झाली, एकापुढे एक झाली. तर त्याच्यानंतर जी झाली त्याच्यामध्ये बराच काळ गॅप पडलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. कारण हे जे झालेलं आहे ते माझ्या स्वतःचं हे शेवटचं पुस्तक आहे. त्याच्या मधल्या काळामध्ये सांगते ना, ह्याच्या मधल्या काळामध्ये हे पुस्तक आलं. आणि हे मी मधल्या काळामध्ये काय झालं की इथे हे असं लिहित असताना बृहन महाराष्ट्र वृत्तामध्ये छापत होते माझे लेख. पण त्याच काळामध्ये साधारणपणे गेली 41 वर्ष जे आमचं त्रैमासिक एकता हे टोरांटोमधून चालू होतं, ज्याच्यामध्ये पहिल्या दशकाच्या नंतर मी प्रविष्ट झाले वाचक म्हणून आणि चिकित्सक किंवा टीकाकार म्हणून. आणि त्यांना मग पत्र लिहिली की हे बरोबर नाही आहे वगैरे असली. नंतर विनायक गोखले जे आर्किटेक्ट आणि त्याचे पहिले संपादक, स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिणारे वगैरे वगैरे, टोरांटोचे रहिवासी, ते जेव्हा मला कुठल्या तरी एका सभेत भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं मला की अहो तुमची पत्र छापली आहेत मी, पण आता असं करा ना तुम्ही पण या ना आमच्या संपादक मंडळात म्हणून. तेव्हा म्हणजे काही चुका काढल्या की जे घडतं की मग कम ऑन यू डू इट ना, तेच घडलं माझ्या बाबतीत. आणि मी अर्थात ते मान्य केलं, येईन की म्हणून. कारण त्याही काळामध्ये हौस होतीच काही ना काहीतरी वेगळं करायची. आणि हे छान वाटत होतं की इथे राहून माणसं जर मराठीचं चालवतात काहीतरी तर आपणही ते करायला हवं असं वाटत होतं. म्हणून त्याच्यात गेले. एकच प्रश्न यालाच धरून की तुम्ही जे म्हटलात की तुम्ही एकता या तिकडनं टोरंटो म्हणजे कॅनडातूनच निघणाऱ्या त्रैमासिकासाठी दुसऱ्या टोकापासून तुम्ही त्याच्यासाठी अनेक दशकं काम केलं. तर मला इथे एकच मिनिट पॉज करून हे विचारायचे तुम्हाला, प्रेक्षकांसाठी पण आणि आमच्या क्लॅरिटीसाठी पण, की परदेशात राहून कॅनडासारख्या देशात, की कॅनडा इज ऑर वॉज नॉट द US, ओके, वॉज नॉट द UK, कॅनडा इज डिफरंट व्हेरी. तर परदेशात राहून पण जे अशी आपल्या भाषांची, नुसतं मराठीच नाही, आपापल्या भाषांशी रिलेटेड जी साहित्य विषयक धडपड चालू असते, जसं की एकता त्रैमासिक, तर याचं महत्व काय आहे? अफाट आहे. ऐतिहासिक दस्तऐवज आहे तो एक.
म्हणून एकता चालू ठेवत असताना 41 वर्ष आम्ही ते त्रैमासिक चालवलं, जे संपूर्णपणाने वाङ्मयीन त्रैमासिक होतं, ज्याच्यामध्ये आम्ही सतत साहित्याचा पाठपुरावा केला. नुसती माहिती दिली नाही मंडळांच्या बद्दलची वगैरे, खरोखरी साहित्य प्रकाशित केलं त्याच्यामध्ये, इथे राहणाऱ्या लोकांनी लिहिलेलं. आणि हे कुठल्याही अनुदानाने केलं नाही, तर स्वतः वर्गणीदारांच्या पैशांच्या वरती चालू ठेवलं मासिक. नियमितपणाने वर्षाला 4 अंक भरघोस 43 ते 60 पानांचे अंक, मध्ये मध्ये विशेष अंक हे लोकांच्या हाती पडतील वर्गणीदारांच्या, ह्याची पूर्णपणाने विनायक गोखल्यांनी काळजी घेतली टोरंटोहून. आणि आम्ही त्याच्यामध्ये कवितांचे आस्वाद, समस्या देऊन वृत्तबद्ध समस्यापूर्ती चालू ठेवणं, आजी आजोबा आणि नातवंड ह्या प्रकारचं एक सदर लिहिणं बाकीच्या लोकांच्या साह्याने. पहिल्यांदा मी एक सदर लिहिलं होतं मुळा मोठा या टोपण नावानी. ते होतं मिश्रविवाह करणाऱ्या मराठी माणसांच्यावरती. म्हणजे समाजशास्त्रीय होतं ते लेख. तसे लिहिले होते की एक माणूस, मराठी माणूस आणि त्याची जर्मन बायको, मराठी माणूस आणि त्याची सिंधी बायको, किंवा मराठी मुलगी आणि तिचा गोरा नवरा वगैरे वगैरे, ह्या सगळ्यांना मी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या मुलाखती घेऊन त्याच्यावरती लेख लिहिलेले होते. आणि त्याला कृष्णा मिळाली कोयनेला हे शीर्षक दिलेलं होतं ह्या सदराला. तेव्हा असलं सगळे उपद्व्याप त्याच्यामधून आम्ही केले. ओके, सो याच्यावर मला आता अजून एक प्रश्न पडलाय, जर मी विचारू शकते? कुठलेही विचार. तर तुम्ही आता इकडे कॅनडात राहून, काय होतं ना, जेव्हा आपण महाराष्ट्रात असतो, महाराष्ट्रात एवढी आपली सॉलिड परंपरा आहे ना, की 700-800 ज्या आपल्या वर्षांपासून जे चालू झालंय मराठी, 13व्या शतकापासून तर आपल्याला साहित्य अवेलेबल आहे मराठीतलं. खूप कवींनी, संतांनी, नाटककारांनी, लेखक वगैरेंनी ना आपला एक ओव्हरऑल सामाजिक बुद्ध्यांक किंवा सामाजिक जाण, साहित्य अनुभवाची जाण ही खूप वरती नेऊन ठेवलेली आहे. ठीक आहे. आणि आपण त्याच्यातले निवडक लोक जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याच्यातले सगळ्यांनाच काही साहित्य आवडत असतं नाही. म्हणजे महाराष्ट्र 12 कोटी असेल तर इकडे येणारे हार्डली 500 फॅमिलीज असतील. फॉर एक्झाम्पल या शहरात टोरंटोमध्ये धरून पकडा की 2000, 3000, 4000 फॅमिलीज. ओके, मराठी. प्रत्येकाची जाण वेगवेगळी, आवडी वेगवेगळ्या. तर असं तुम्हाला कधी खंत वाटली का की महाराष्ट्र सोडल्याची, की माझ्या बुद्ध्यांकाचं मला अनुसरून काम मिळत नाही का? मला वाटतं की या त्रैमासिकातून तुम्ही ओव्हरऑल तेच अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. निश्चित. नाही, खंत पहिल्या काही वर्षांमध्ये वाटत असेल की मी तिथे असते तर कदाचित मी आणखीन त्याच्यामध्ये भाग घेतला असता, किंवा माझं आणखी 4 लोकांना वाचता आलं असतं वगैरे. खंत कमी होत गेली नंतर. अशासाठी कमी होत गेली की लक्षात आलं. आणि त्या काळामध्ये तू आत्ता जे आकडे बोललीस ना, ते अलीकडच्या काळातले तुझे आकडे. त्या काळामध्ये टोरंटोमध्ये निदान नाटकाचा कोणीतरी प्रेक्षक वर्ग खाली बसेल इतपत तरी माणसं होती. इथे तीही नव्हती. इथे फार तर 10 कुटुंब ही शेवटच्या 10 वर्षामध्ये, म्हणजे 10 वर्षाच्या शेवटी 10 कुटुंब होती. पहिल्यांदा 3च होती. कुटुंबच 3च होती. म्हणजे पहा, कल्पना कर. त्यामुळे आम्ही तिथे टोरंटोत मासिक चालू असताना अरुण जतकर फिलाडेल्फियामधून त्याच्यात संपादन करत असत आणि मी इकडून करत होते. म्हणजे कितीही वेगवेगळ्या टोकावरती अमेरिका आणि कॅनडा ह्याच्यात कुठल्याही ठिकाणी जे कोणी वाचन वेडे किंवा वाचक आहेत, जे वाचक वर्ग आपण वाढवू शकतो, वर्गणी देण्यास योग्य असे आहेत त्या काळापासून, त्यांना जमेस धरून आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या जिद्दीने केवळ ते सुरू झालेलं मासिक होतं. आणि त्याच्यात हळूहळू त्यातल्या लिखाणाची गुणवत्ता वाढत गेलेली आहे. हे तुम्ही जर संपूर्ण अंक पहिल्यापासून, निश्चित सगळ्या टीमचं यश आहे असं आम्ही म्हणू. कारण त्याच्यात पहिल्यांदा जे लेख येत असत किंवा पहिल्यांदा ज्या पद्धतीचे लेख येत असत, त्याच्यामुळे त्याच्यातून नंतर खूप वाढत गेलं त्याच्यामध्ये. आणि ते सगळ्यांचा, भारतातून जाऊन येणाऱ्यांचा, पुन्हा आम्ही त्या काळामध्ये भारतात जाऊन येत असू, कारण आम्हाला ओढ लागायची. आपण जाऊन तिथे थोडे दिवस तरी जाऊ, दर वर्षाच्या वर्षाला जाऊन येत असू. पण भारत यात्रा होऊन आल्यानंतर एका बाजूनी ती खंत कमी होत गेली आणि एका बाजूनी दुसऱ्या प्रकारची खंत निर्माण व्हायला लागली की अरे काय हे, माझ्या पुण्यामध्ये असं कसं काय व्हायला लागलंय, अशी खंत हळूहळू व्हायला लागली. विशेषतः टी व्हीवरच्या मालिका, दरिद्री पद्धतीचं मराठी आणि दरिद्री पद्धतीचे साहित्य गुण नसलेल्या मालिका बघून वैताग यायला लागला. त्यामुळे ते सोडून दिलं होतं मी त्या काळामध्ये. मग मी तुलना करणं पण सोडलं होतं, कारण जेवढं आपल्याला मिळतंय तेवढं आपलं नशिबात आहे तेवढं.
बस इथून जे काय करायचं ते आपण करूया, बघूया करून, अशा पद्धतीने. आणि म्हणून इथे मला येऊन मला खूप काही चुकतं आहे असं मला वाटलं नाही. पहिली गोष्ट, मी इथे येऊन लिहित राहिलेली होते आणि ज्या अर्थी मी लिहू शकते आणि ज्या अर्थी मी तिथे प्रकाशित होऊ शकतात माझी, त्या अर्थी अजूनही आपण तो धागा तोडलेला नाही आहे. आपल्याला तिथपर्यंत जायला अजूनही जमतं आहे. पण आपण इथे करूया ना निर्मिती. मग ती निर्मिती जेव्हा चांगली चांगली व्हायला लागली आणि इथल्या लोकांच्याकडून आणि इतरच्याही देशामधून, बाहेरच्या देशामधून, सिंगापूर, कोरिया, कुठे कुठे जाऊन पडलेले मराठी लोक जे होते आमच्याच सारखे, जे संस्कृतीचे पाईक होते, त्यांच्याकडून आम्हाला यायला लागले ना फीडबॅक, प्रतिक्रिया यायला लागल्या. त्यामुळे मला खंत नंतर नाही वाटली. उलट मी इथे आहे म्हणून मला केवढी मोठी संधी मिळते ही हे करायची असंही वाटायला लागलं. कारण हे मीच केलं ना पहिल्यांदा. ठीक आहे, म्हणजे मला आहे संधी हे करायची. अनचार्टेड टेरिटरी, त्याच्यामध्ये आपण आहोत. मावशी, मगाशी गप्पांच्या ओघात मला वाटतं आपली काही पुस्तकांची ओळख करून घ्यायची राहिली. हां, बरोबर. शेवटी 2 पुस्तकं माझी दाखवायची आहेत. ती एक हे पुस्तक जे मी जगभरातल्या मला आवडलेल्या वेगवेगळ्या भाषातल्या कथांमधून आवडीच्या कथा निवडून त्यांची भाषांतरं मराठीत करून, शिवाय मला त्या का आवडल्या ह्याच्याबद्दल एक परिच्छेद पण त्याला जोडलेला असेल, अशा कथा प्रकाशित जेव्हा झाल्या. त्यांना एकतामध्ये पहिलं प्रकाशन झालं त्यांचं, नंतर हे पुस्तक झालं. ते कोणी केलं पुस्तक बरं? हे मेनकाचं आहे, मेनका प्रकाशननी केलं. पुण्यामध्ये मेनका प्रकाशन म्हणून जे होतं ना, त्यावेळी त्याचे जे संपादक होते त्यांनी ते प्रकाशित केलं. बरोबर. हां, आणि त्यावेळी बरोबर 2004 साली पहिली आवृत्ती निघाली. आणि प्रेक्षकांसाठी म्हणून या पुस्तकाचं नाव आहे 18 धान्यांचं कडबोळं. बरोबर, कारण ते 18 धान्यांचं कडबोळं टाईपच पुस्तक आहे. त्याच्यात सगळीकडच्या तरतरेच्या संस्कृतींमधून वेगवेगळ्या लेखकांना काय काय प्रासंगिक जाणवलं त्याचं मराठीत केलेला अनुवाद आहे. मला त्याच्यावरती काही लोकांनी चांगले चांगले अभिप्राय दिलेले आहेत म्हणून ते ह्याच्यामध्ये आहेत घातलेले. आणि त्या पुस्तकाला, माझ्या नशिबाने त्या पुस्तकाला 3 वर्षांमधल्या ह्याचं हे पहा, बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार म्हणून मिळतो. तो साने गुरुजींचा पब्लिक ट्रस्ट जो आहे, ज्याच्यामधून त्यांनी आंतरभारतीच्या कल्पनेचा पाठपुरावा केलेला होता. म्हणजे वेगवेगळ्या भाषांमधलं साहित्य आपण एकमेकांच्या भाषातनं आणलं पाहिजे असे त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्या बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने त्यांनी पुरस्कार चालू केलेला होता अनुवादित साहित्यासाठी केवळ. आणि हे बाळशास्त्री जांभेकर कोण होते तर पहिल्या जुन्या काळातले, माझ्या आईवडिलांच्या काळातले, ब्रिटिशांच्या काळातलं पहिलं मराठी आणि इंग्लिश बायलिंग्वल न्यूजपेपर, वर्तमानपत्र त्यांनी सुरू करून चालू ठेवलेलं होतं. जबरदस्त कल्पना. आणि ते त्यांच्या नावाचा पुरस्कार हा कसा सुरू झाला साने गुरुजींच्या या संस्थेकडनं, तर विंदा करंदीकरांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्याचे जे त्यांना 2 लाख काहीतरी मिळाले होते ते पैसे त्यांनी यांना दिले. आणि त्याच्या पैशामधून आम्हा मंडळींना, कुणाला पुढच्या लोकांना, किती सुंदर पहा, हे त्रिमूर्ती, संपूर्ण त्रिमूर्ती माझ्या दृष्टीने ती आहे. तिन्ही साने गुरुजींच्या, श्यामच्या आईवरती आम्ही लहानपणीच हसत खेळत आणि रडतही वाढलो. करेक्ट. आणि त्यांच्या गोड गोष्टींचे 10 भाग माझ्याकडे होते. ते विंदा करंदीकर तर माझे अत्यंत आवडते कवी, की त्यांच्या असंख्य कविता मला पाठ आहेत. माझ्या मुलांना सुद्धा मी त्यांच्या शिकवलेल्या आहेत कविता, आणि लहान असताना त्यांना ऐकून हसवलेलं पण आहे. आणि बाळशास्त्री जांभेकर, ज्यांच्याबद्दल मला पूर्वी माहिती नव्हती पण मी शोधून काढली आणि मी म्हटलं, अरे च्या, एवढा मोठा माणूस, खरोखरच या 3 लोकांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार 3 वर्षामध्ये उत्कृष्ट अनुवादाचं पुस्तक म्हणून. सो दिस इज वन. पण हे यातली कुठली गोष्ट माझी नव्हती, मी फक्त अनुवाद केलेले होते. आता माझ्या स्वतःच्या स्वतंत्र कथांचं हे पुस्तक, दर्पणी पाहता रूप, आणि त्याच्यामधल्या कथा ह्या कोणी हे प्रकाशित केलं, हे आपल्या मेहता पब्लिशिंग हाऊस. तर गंमत नावाजलेली, पुण्यातली आणि मॅजेस्टिक हे मुंबईतलं, आणि ग्रंथाली हे मुंबईतलं. त्या मुंबईच्या प्रकाशकांनी ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. ही झाली माझी मराठीतली पुस्तकं. आणि आत्ता एक माझ्या पुढ्यात होतं, ते तुम्हाला गंमत म्हणून दाखवते, की ते संस्कृतमधल्या माझ्या लिखाणाचं हे छोटंसं पुस्तक. हां, हे एवढं छोटं पुस्तक मीच स्वतः प्रकाशित करून घेतलं पुण्यात जाऊन एकदा. आणि हे आम्ही बोनस म्हणून ज्या लोकांना संस्कृत शिकायचं असतं त्या लोकांना हे पुस्तक वाटतो. अरे वा, नशीबवान लोक. कारण त्याच्यामध्ये माझे जुन्या काळातले, मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असताना विद्युल्लेखा वाघ या नावाने लिहायची,
त्या काळात लिहिलेले माझे विनोदी निबंध याच्यामध्ये आहेत. चक्रवर्ती नृणामहम हा निबंध मी सायकलीबद्दल लिहिलेला आहे. मी सायकलीने फिरायची पुणंभर, अरे वा. त्याच्याबद्दल लिहिलेला निबंध आहे. किती वाजता? हा, रुडियार्ड किपलिंगच्या द कॅट हू वॉक्ड बाय हिमसेल्फ याचा अनुवाद याच्यामध्ये आहे. रत्नाकर मतकरींच्या लाल गुलाबाची भेट या नाटिकेचा अनुवाद ह्याच्यामध्ये आहे. आणि काही नाटिका ह्यातल्या करण्यासारख्या पण आहेत. बर, संस्कृत पुस्तक. आपण तुमच्या दुसऱ्या भाषेतल्या पुस्तकांविषयी बोलतोय, त्याच्यावरून मला आठवलं की तुमची जी बिहाइंड द हेडलाईन्स ही जी लघुकथा आहे ही कॅनडाच्या पाठ्यपुस्तकांमधून पुनःप्रकाशित होत आली आहे. हा, शालेय पाठ्यपुस्तकातून. तर हे कसं काय झालं? ही गमतीदार गोष्ट झाली त्या काळामध्ये. ही मी लिहिली होती कथा जी, ती कशासाठी बरोबर लिहिली होती. टोरंटोमधून एक बाई संपादन करत असत एका जर्नलचं. त्या जर्नलचं नाव मी विसरलेले, पण त्या जर्नलमध्ये ते इंग्लिशमधनं असायचं. आणि त्या दोघंही दोघंही साहित्यिक होते. आणि त्या नवऱ्याने पुस्तकं लिहिलेली आहेत, 2-3 पुस्तकं लिहिलेली आहेत. या बाईंनी हे जर्नल प्रकाशित करायला घेतलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्हाला कथा पाहिजेत तुमच्याकडून. तर मला वाटलं लिहूया आपण एक गोष्ट, इंग्लिशमध्ये लिहून बघूया. त्या काळामध्ये CBC-वरती मी एका नाटकाच्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला एक कोर्स दिला होता की तुम्ही तुमच्या भाषेतले लेखक आहात ना, इंग्लिशमध्ये तुम्ही लिहा, आम्ही CBC-वरती करू शकतो काहीतरी वगैरे म्हणून. तर ते मी करत असताना माझ्या लक्षात असं आलं की आपण इंग्लिशमध्ये लिहायला काही हरकत तर काहीच नाही आहे, लिहून बघूया. म्हणून मी लिहून पाहिलं त्या उत्तेजनामुळे, आणि ते पाठवून दिलं त्यांच्याकडे ती गोष्ट. तर ते बिहाइंड द हेडलाईन्स असंच त्याचं शीर्षक होतं. आणि गोष्ट इथे येऊन राहणाऱ्या फक्त नवरा आणि बायको एवढ्यातलीच होती. आणि बायकोची त्यावेळची अवस्था, तिची भारतातली अवस्था आणि तिची इथली अवस्था याच्याबद्दल होती. आणि तिने नवऱ्याच्या पासून बाजूला जाताना कोणत्या पद्धतीने बाजूला ती गेली हे त्याचं सगळ्याचं सार होतं. एनिवे, जास्ती सांगत नाही, पण ती गोष्ट त्यांना आवडली. त्याने ती छापली स्वतःच्या जर्नलमध्ये कौतुकाने. त्याच्यानंतर तिला पृच्छा आली की तुझ्याकडचं काही साहित्य दे, म्हणजे आम्ही त्याचा विचार करू दुसऱ्या कारणासाठी. तर तिने माझी कथा मला विचारून पाठवून दिली त्यांना तिथे दुसऱ्या लोकांना. आणि त्यांनी काय केलं की त्यांना वाटलं की ही कथा बाहेरून आलेल्या लोकांनी लिहिलेल्या साहित्यामधली छान कथा आहे, ती आपल्या तरुण वयात येण्यापूर्वीच्या मुलांनी इथल्या वाचली पाहिजे. म्हणून त्यांनी ती हायस्कूलच्या मुलांची जी पुस्तकं असायची, टेक्स्टबुकं, त्याच्यात घालून टाकली. आणि मला त्याची काही परवानगी वगैरे विचारलीच नाही, नुसती घालून टाकली. इथे माझ्या मित्रांची मुलं शाळेत असताना त्यांच्या कथे त्यांना, हा विद्युत, मग ही आपली विद्युत मावशी, अरेच्छा, मग तिची कशी काय कथा, म्हणून त्या मुलांनी आईला सांगितल्यामुळे आईने मला फोन लावला. आणि मी म्हटलं मला जरा पाहायला देशील का पुस्तक. ते खरंच माझी गोष्ट होती जी तिथे आली होती. मग मी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांना रीतसरपणाने सांगितलं की असं तुम्ही करता कामा नये. घातलीत माझी, याच्याबद्दल आनंद आहे, पण हे तुम्ही मला विचारायला हवं होतं. मग त्यांनी जे काय करता येईल ते केलं. ओके, अशी त्याची गमतीदार गोष्ट आहे. बरोबर. आणि कथांविषयी बोलत असताना मला आठवलं की मी जो मगाशी कार्यक्रम म्हणालेले अर्पिता यांनी केलेला, त्याच्यात मी तुमचा एक खूप छान वेगळा काव्यप्रकार ऐकला, मुक्तक या नावाचा. आणि त्याच्यात तुम्ही जे म्हटलेलं की एक उदाहरण देते की ढगांच्या खिशाचे फाटले अस्तर, सांडली चिल्लर, एवढंच. किती गोड आहे ना. तर या काव्यप्रकाराविषयी किंवा काय सांगाल? मुक्तक काव्यप्रकार मला असं सुचला की मुक्तक ह्या कवितेच्या नावाचा अर्थ आहे संदर्भ रहित कविता. ओके, तर संस्कृतामध्ये जे श्लोक येत असतात वेगवेगळे, त्यातले काही श्लोक हे नुसते लिहिले जातात तात्कालिक म्हणून, म्हणजे ते मोठ्या काव्याचे भाग नसतात, नुसता तात्कालिक एक श्लोक. मग तो सुभाषित म्हणून गणला जातो पुष्कळदा. पण तसंच मुक्तक अशा पण एक काव्यप्रकार जुन्या ग्रंथामध्ये दिसतो की त्याला कुठेही संदर्भ नसता ती कविता तुम्हाला कळली पाहिजे. तर मी विचार केला की त्या काळामध्ये शिरीष पै ज्या होत्या, अत्र्यांची मुलगी, त्यांनी हायकू या प्रकाराचं, जपानी प्रकाराचं अनुवाद करायला सुरुवात केली होती. तर ते मंदिरातली प्रचंड घंटा नाद धजे ना करू, मंदिरातली प्रचंड घंटा नाद धजे ना करू, तिच्या कडेवर गाढ झोपले एक फूल पाखरू. असा एक हायकू, किती सुंदर वाटला मला तो ऐकून. तर आणि हा हायकू शांता शेळके यांनी लिहिलेला आहे बरं का.
तर त्यामुळे मला असं वाटलं की आपण हायकूपेक्षाही एक वेगळा प्रकार जो संस्कृताच्या जोडीचा आहे तसा करून पाहूया. तर मी विचार केला हायकूमध्ये एवढे नियम आहेत, एवढी अक्षरं असतात आणि अमक्या चरणाला अमकी अक्षरं, तर आपण असं करूया, प्रत्येक ओळीमध्ये फक्त 6 अक्षरं घ्यायची आणि बरं. फक्त 3च ओळी घ्यायच्या आणि बरं. बघू आपल्याला करता येते का नाही. एक प्रसंग त्याच्यामध्ये आला पाहिजे पूर्णपणाने आणि त्यातून काहीतरी चमत्कृती असली पाहिजे. म्हणून मी सुरुवात केली आणि काही काही वेळेला खरोखरीच तसं वाटायचं. आम्ही जर्मनीमध्ये जेव्हा राहत होतो 1 वर्षभर, तेव्हा 2 लहान मुलं होती माझ्याकडे, 2 आणि 4 वर्षाची, आणि राहत होतो त्या गेस्ट हाऊसच्या ह्याला टेकडी होती. तर एवढा बर्फ पडला की सबंध भरून गेली ती टेकडी आणि त्या मुलांना घेऊन टेकडीवरनं खाली यायचं वगैरे करत राहिले मी. पण त्यावेळेला माझ्या लक्षात असलं, खारीच्या खाऊचं गोठलं कपाट अशी हिमलाट. वा. आणि हा खरोखरीचा अनुभव मला तिथे वाटला आणि म्हणून तो लिहिला. तो आवडला मला. मग मी तशी लिहित गेले बाकीच्या कविताही, तशा अनेक कविता. म्हणून खूप मस्त. ओव्हरऑलच आपण आतापर्यंत लिखाणाविषयी बोललो आणि मला हे विचारायचं आहे की साहित्य एकंदरच वाङ्मय साहित्य हे आपल्यासाठी, समाजासाठी का महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मी पुढच्या ज्या काही गोष्टी विचारते ना, मला वाटतं की त्यांची तंगडी एखादी गुंतली आहे असं मला म्हणायचं की ते सगळे एकमेकांशी रिलेटेड आहे. की अजून एक म्हणजे की साहित्य माझ्या दृष्टीने, म्हणजे मला जे जाणवले, आपल्याला समृद्ध करतं एकदम साध्या सोप्या शब्दात, जे मला जाणवलेलं आहे. आणि आपली जाण आहे ना ती जरा उंचावतं, म्हणजे जास्त आपल्या आकलनाच्या आणि एक्सेप्टन्सच्या कक्षा पण वाढवतं. पण मला असं वाटतं की कधी कधी ना, मी भारतात जशी होते किंवा भारतात माझ्या आजूबाजूला जी माणसं होती आणि विदेशात येऊन जे मी बघतीये वेगवेगळ्या देशांमध्ये, तर ना कदाचित परदेशात आलेली मराठी माणसं थोडीशी जास्त कर्मठ आहेत का भारतातल्यापेक्षा, किंवा कर्मठ म्हणण्यापेक्षा कमी सुधारणावादी, कमी बुद्धिनिष्ठ किंवा विज्ञाननिष्ठ तेवढी नाही आहेत का, असं मला वाटायला लागलेलं आहे. तर तुमचं या बाबतीतलं काय निरीक्षण आहे की साहित्य का महत्वाचं आहे आणि या बाबतीतलं निरीक्षण काय आहे? बरं, उलटी सुरुवात करूया तुझ्या प्रश्नाकडनं. म्हणजे पहिला आत्ता शेवटी विचारलंस ना की इथे आलेली माणसं ही भारत सोडून आल्यानंतर इथे येऊन जास्ती कर्मठ होत जात आहेत का. सध्याच्या इथे येणाऱ्या पिढीबद्दल तसं मी हो म्हणून म्हणू शकेन. त्याचं कारण असं की मलाच आश्चर्य वाटतं जेव्हा वेबसाईटवरती, व्हॉट्सॲपच्या प्रश्न यायला लागतात की आम्हाला वडाच्या पूजेसाठी वडाची डहाळी कुठे मिळू शकेल. अरेच्या, पण वडाच्या डहाळ्या तोडण्याबद्दलच आपण बोलतोय ना, तशी पूजा करण्यापेक्षा वड समजून इथल्या एव्हरग्रीनची का नाही पूजा करायची तुम्ही, असा माझा प्रश्न पडतो. त्यामुळे मी त्यांना उत्तर द्यायलाच जात नाही. अर्थात इथे वडाच्या डहाळीची पूजा तर मुळीच करू नका, पण भारतात एक तोडू नका ते वड बिचारे, असं माझं म्हणणं. हे सांगण्याचा, हे आपण एकमेकांना सांगू शकतो, यातूनच साहित्य निर्मिती जर होत असेल अशा विचारांची, तर त्याच्या वाचनाने पण तो वर्ग अधिक चांगल्या पद्धतीने आपली क्षितिज विस्तारणार आहेत. पण इथे क्षितिज विस्तारण्याच्या ऐवजी ते अधिक संकुचित करत चाललेले आहेत असं मलाही तुझ्याप्रमाणे वाटतं, खरोखरच वाटतं. आणि ह्याच पद्धतीने मला असं वाटतं की तिथे असताना आम्ही, विद्याताई बाळ जेव्हा जिवंत होत्या तेव्हा मिळून साऱ्या जणीमध्ये त्या कधीही हळदी कुंकवाला म्हणून जात नसत का, तर आपणच बायकांच्या मध्ये ती विवाहित आहे म्हणून, ती विधवा आहे म्हणून, तिचं दर्शन अशुभ म्हणून चुकीच्या परंपरांना आपण अजून कवटाळलेलं आहे म्हणून त्या जात नसत. मला त्यांचा विचार पूर्णपणाने योग्य वाटतो. आणि मी हे इथे आल्यानंतर सांगितलेलं होतं की मी हळदी कुंकू करणार नाहीये, मी कुंकू लावेन नाही तर नाही लावेन, पण तो माझा प्रश्न आहे. पण मी हळदी कुंकवाला म्हणून बायकांना बोलवत नाही, मी संक्रांतीच्या सहभोजनाला म्हणून सगळ्यांनी यायचं असं सांगून बोलावते. हळदी कुंकू लावलं जर तर मी एक जात सगळ्यांना लावीन, नाही तर कुणालाच लावणार नाही. नाही लावलं म्हणून मला काही वाटत नाही, अशुभ मी केलं वगैरे असलं. माझ्या मनामध्ये विचार आहेत ते शुभ आहेत का नाही एवढं बघा ना, करते काय त्याच्यापेक्षा मी कशी वागते ते बघा, आणि तेच तुमच्या बाबतीत माझे निकष असतील असं मला वाटतं. हा माझा बुद्धिवाद झाला असं तू म्हणशील, पण हा जर बुद्धिवाद लोकांना मुळातच तिथे माहिती नसेल आणि त्या सर्कलमधली माणसं इथे जर आता येत असतील, कारण केवळ खूप माणसं येत आहेत म्हणून, तर त्यांना तू हे निकष कसे लावणार.
बिसाइड्स त्यांना जर वाचनाची अजून गोडीच नसली लागलेली तर त्यांना हे विचार सांगणार कोण? फटकळ बोलणारी एखादी माझ्यासारखी बाई समोर आली तर सांगेल, पण समोर कशी येणार ती? त्यांच्या वयाची नाही, काही नाही. बरोबर. त्यामुळे साहित्यातून आम्ही जे देत होतो लोकांना आत्तापर्यंत विचार, विशेषतः अशा सगळ्या विचारांचा उहापोह होत असे मासिकांमधून, आमच्या वादविवादही होत असत आणि ते जो खूप महत्वाचं महत्त्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. म्हणूनच साहित्य महत्वाचं आहे. कारण तुम्ही AI संदर्भामध्ये कितीही तुम्हाला, तू म्हणते की माहिती टिप्स शिकवण्या तुम्हाला क्लिक केलं की मिळतात, पण अरे माहिती टिप्स आणि शिकवण्या हे फॅक्च्युअल झाल्या ना गोष्टी, त्यासुद्धा साहित्य ज्याला आपण क्रिएटिव्ह म्हणतो, ज्याच्यामध्ये तुमच्या प्रतिभेचे उन्मेष येतात पुढ्यात लोकांच्या, ते तुम्हाला साहित्य AI कसं करून देणार आहे? आणि AIने केलेलं साहित्य तुम्ही काय स्वतःच्या नावावर खपवणार आहात का? तू मला बोलताना आता मुलाखतीचे प्रश्न AI कडून घेतलेस का? नाही. तू स्वतःच्या डोक्याने काढली का नाही? मग साहित्य हे कायमच सब्जेक्टिव्हच असलं पाहिजे ना. त्या व्यक्तीचा तो परिपाक आहे तिच्या विचारांचा. AI ची मदत घेऊ शकतो मात्र साहित्य लिहिताना AI ची नाही, मदत म्हणजे साहित्य लिहिताना काय? नाही. मग तेच माझं म्हणणं. तर AI येवो नाही तर GPT लिहिताना चॅट येवो, नाही. साहित्य हे त्याच्यापासून कायम दूरच असणार आहे. आणि किती माहिती आणि क्रिएटिव्ह tips कुठलीही सर्जनशील गोष्ट तुला अमक्या विषयावरती तू कसं लिहू शकशील हे जरी तुला त्यांनी सांगितलं ना, तरी ते अर्धवट ज्ञान आहे. ते पूर्ण ज्ञान कसं होईल मला सांग? कालिदासांनी भवभूतीच्या एका श्लोकाच्या मध्ये जी सुधारणा सुचवली एका अनुस्वाराची, ती त्याला कुठल्याही प्रोग्रामरनी काढून दिली नसती. शक्यच नाही येणं. ते फक्त इथूनच यायला पाहिजे. आणि ते जिवंत आणि क्रिएटिव्ह म्हणजे भरपूर ज्यांनी वाचलेलं आहे, ज्याच्या चिकित्सेमुळे ज्याचे विचार आणि विचारांचं बोलणं, त्यातले उच्चार हे सगळं प्रगल्भ झालेलं आहे, अशाच कवीला ती सूचना देता आली असती. कारण सीता आणि राम दोघंही भवभूतीच्या नाटकामध्ये एका श्लोकामध्ये एकत्र आलेले आहेत. सीतेला घेऊन आता राम आलेला आहे, त्याला मिळाली आहे त्याची पत्नी पुन्हा, आणि ते झोपलेत एका रात्रीत आणि त्याच्यात त्यांचे गालावर गाल ठेवून काहीतरी बोलत असताना ते झोपलेले आहेत. अविदित गत यामा रात्री रेवम व्यरंसीत असं त्यांनी लिहिलं होतं की हे कसे झोपलेले आहेत, गच्च झोपलेले आहेत एकमेकांना धरून आणि गालावर गाल आहेत. काय बोलले ते त्यांना आठवतही नाही, पण अगदी साध्या साध्या गप्पा होत्या. पण आता ते एकत्र झोपलेत आणि त्यांना किती प्रहर संपले हे कळलंच नाही. अशा पद्धतीने रात्र गेली असं भर्तृहरीने म्हटलं. रात्री ही एवम व्यरंसी म्हणजे अशी गेली रात्र. कालिदासाला त्यांनी हा दाखवल्यावर कालिदास काय म्हणाला? रात्री रेव व्यरंसीत म्हणाला. रात्रच गेली. त्यांच्या गप्पा तशाच होत्या. बर. ही सुधारणा सुचवणारा माणूस हा फक्त साहित्यिकच असायला हवा का नाही? तो प्रोग्राम काय चपखल तो उदाहरण दिलं. AI करू शकेल का? हे नाही. संपलं. खूप खूप छान आणि खूप विचार करायला लावणारं उदाहरण दिलंय. म्हणून साहित्य महत्वाचं आहे. आणि निदान मला ते वाटतंय तोपर्यंत आय डोंट केअर बाकी काय येईल. मला वाटतं तेव्हा मी लिहित राहणार. प्रश्नच हो नाही. की नाही? आणि तूही तसंच कर. मी नक्की प्रयत्न करेन आनंदासाठी. आपल्याला आनंदासाठी. Yes. बघ, जेव्हा तुलसीदासांनी स्वतः आपल्या अवधी भाषेतच का मी लिहितोय रामायण हे सांगितलं ना, त्यांनी म्हटलं की स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथाम भाषा निबद्धम आतनोती, भाषा निबंधनम आतनोती असं त्यांनी म्हटलं. मी अवधीत का लिहितोय हे संस्कृतात सांगतोय तो, आणि तो म्हणतोय स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथाम. त्यांनी ती त्याच्यासाठी केली. कळलं? भाषा निबंध मती मंजुल मातन होती, अतिशय सुंदर पद्धतीने केली, मंजुळ शब्दांनी केली, पण अवधी भाषेत केली. कारण स्वांत सुख आहे. मला सुख होतंय ना, मग मी कविता लिहिणार. माझं तत्व तेच आहे. तो शब्द मला आजवर धीर देत आलेला आहे. स्वांत सुख आहे. माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मला मिळालेली आहेत. छान. खूप मस्त गप्पा झाल्यात आणि खूप छान. जसं मी म्हटलं की आमच्या विचारांच्या कक्षा रुंदावणारं आम्हाला काहीतरी ऐकायला मिळालंय. अशी आशा आहे की तुम्हालाही हे ऐकायला मिळालं असेल. सो आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे आता येऊया. आणि माझे खूप सारे प्रश्न याच्यात आन्सर होऊन गेले, सो मी ते नाही विचारत आहे. पण शेवट करण्याआधी की मला त्यांना विनंती करायची की त्या ना खूप छान कवयित्री पण आहेत. त्यांच्या काही कविता आम्ही वाचल्या आहेत.
तर त्यांनी प्लीज कार्यक्रमाची सांगता करताना हां. त्यांच्या प्रकृतीशी मिळती जुळती त्यांना आवडेल अशी कविता जर आम्हाला बरं. वाचून दाखवली. आणि अजून एक अगदी थोडक्यात सांगायचं तर त्यांना चित्रही आवडतात आणि ते चित्रही काढतात. तर तुम्हाला जर तुमची कुठली चित्र दाखवायची असतील आणि कविता म्हणून दाखवायची असेल तर आपण तुमच्या कवितेने या कार्यक्रमाचा शेवट करूया. आणि बरं. तत्पूर्वी आम्ही आमच्या सगळ्या टीमकडून आणि प्रेक्षकांकडून तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हे मी आय एम नॉट सेईंग इट फॉर द सेक ऑफ इट, आय रिअली मीन इट, की खरंच खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप काही शिकायला मिळालं. हा फार घासून गुळगुळीत झालेलं एक हे आहे, पण थॉट प्रोवोकिंग नक्की खूप काहीतरी होतं. चांगली गोष्ट आहे. बरं वाटलं मला सो पण ऐकून. यासाठी धन्यवाद. छान. अच्छा, हे माझं चित्र नाही पण हे चित्रांचं एक प्रदर्शन होतं. ली जंग झन अशा नावाच्या चिनी चित्रकाराचं आमच्या UBCच्या एका गॅलरीमध्ये होतं. ते बघायला मी गेले आणि हे चित्र बघितलं. आणि हे चित्र म्हणजे एक होडी आणि ती होडी आणि त्याच्या शेजारी गोठलेले काठ दिसत आहेत आपल्याला. बर्फाळ असा तो किनारा दिसतोय आणि जखडली आहे होडी, त्या काठाशी बांधून घातलेलं आहे होडीला. तर ते बघून ते पोस्टकार्ड विकत घेऊन त्याचं घरी आले आणि मग त्याच्या मागच्या बाजूला मी लिहिलं, गोठल्या काठाशी जखडली होडी, विजोड ही जोडी कैशी टिके, समुद्राची ओढ तर त्या होडीला, काठाच्या जोडीला थंड गोटे, 4 पाखरांना बसाया आधार, बर्फ बेटावर क्षणभरी. त्याच्या आतमध्ये बर्फाची बेटं पण आहेत मध्ये मध्ये, म्हणून त्या बर्फ बेटावरती 1, 2, 3 पाखरं दिसत आहेत मला. म्हणून मी म्हटलं 4 पाखरांना बसाया आधार, बर्फ बेटावरी क्षणभरी, नभात भरारी पाखरांना प्यारी, वलवता खरी होडी जगे. वा. नभात भरारी पाखरांना प्यारी, वलवता खरी होडी जगे. वली उभवोनी वाट पाहे होडी, वली उभवोनी वाट पाहे होडी, येईल नावाडी केव्हा माझा, वा. येईल नावाडी केव्हा माझा. जबरदस्त. थँक्यू. या कवितेतून तुम्हाला अभिप्रेत आहे की नाही मला माहित नाही, पण मला तुमची वेदांताची बैठक दिसते. खूप धन्यवाद मावशी. वेलकम. नमस्कार. धन्यवाद सगळ्यांना. मग आजचा भाग कसा वाटला? मला खात्री आहे आवडलाच असेल. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. आणि अशाच प्रेरणादायी व्यक्तींशी तुम्हाला संवाद ऐकायचा असेल तर फॉलो करा पॅसिफिक माइंड्स विथ चेडी. मी आपला होस्ट चेडी आणि आपला आजचा भाग आपण इथेच संपवला. नमस्कार.